जिगर देसाईजी यांचंही मनपूर्वक स्वागत. उड्या मारतोय कॅप्टन आहे. कॅप्टन नीट बोलत कॅप्टनच्या बाजूला हॅलो कॅप्टन पोस्टिंग आहे. आपली चांगला कॅप्टन आहे. कॅप्टन पोस्टिंग आहे बघा. पहिली लातूर आहे. भारतीय जनता पक्ष प्रभाग 17चे अध्यक्ष अनिल देशमुख, त्याचबरोबर प्रभाग 21चे अध्यक्ष रोहित गोसावी यांचंही या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. सन्माननीय संजय आपण अनिल देशमुख सन्माननीय संजयजी बागुले साहेब यांना विनंती. सूरज दळवी यांना विनंती आहे आपण अनिल देशमुख यांचं स्वागत करा. त्याचबरोबर प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी यांचंही मनपूर्वक स्वागत. हेमंत म्हात्रे यांना विनंती आहे आपण रोहित गोसावी यांचं स्वागत करा. त्याचबरोबर या ठिकाणी विदर्भ समाज संघ मुंबई ठाणे विभागचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे सदस्य सन्माननीय घनश्याम भुयारजी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. घनश्यामजी भुयार आपलं मनपूर्वक स्वागत. कृष्णाजी पाटील यांना विनंती आहे आपण रमेश सागळे यांना विनंती आपण घनश्याम भुयार यांचं स्वागत करा. तिकडे पिस्ट्या मारणार आहे. या स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका सर्व संघाच्या व्यवस्थापकांना देण्यात आलेली आहे.
संघ व्यवस्थापक आपल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आपण आपल्या संघांना तयारी ठेवायचं. मंचप्रमुख श्री संदीपजी पायगुडे पुढील संघांसाठी आपण सूचना देऊ नका. सर्व संघांच्या व्यवस्थापकांना सूचित करण्यात येते की आपण आपल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आपल्या संघांना तयारी ठेवायची. दादोजी कोंडे पुरस्काराची मानकरी श्री भार्गव कदम यांचं मी स्वागत करतो आणि श्री भार्गव कदम आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. हा कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी अनेक मान्यवर आवर्जून या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि अन्य खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाडू सुद्धा आवर्जून या एका आपल्या मातीच्या खेळाचा अनुभव घेण्यासाठी इथे आलेले आहेत. असाच एक छोटा खेळाडू, खरं तर वयाने तो लहान आहे, एवढंच नव्हे तर ठाण्यातल्या येऊर सारख्या आदिवासी भागामध्ये राहून अप्रगत अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यानं बॉक्स लंगडी या एका वेगळ्या खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर स्वतःचं आणि अर्थातच ठाण्याचं नाव देऊन ठेवलं. दोन देवच्या सोबतच आज या ठिकाणी उपस्थित पॉवर लिफ्टर सुस्मिता देशमुख आणि टेबल टेनिसमध्ये स्वतःचं ठाण्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणारी मधुरिका पाटकर या दोघींनाही विनंती आहे आपण देव समवेत या सर्व मान्यवरांसह एक एकत्रित छायाचित्र द्या. टेबल टेनिस, पॉवर लिफ्टिंग आणि बॉक्स लंगडी अशा 3 वेगवेगळ्या खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या नावाचं ठाण्याचं नाव घेऊन जाणाऱ्या या 3ही गुणवंत खेळाडूंचं या माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीत 72व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025च्या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. याचबरोबर आज या ठिकाणी दादोजी कोंडदेव पुरस्कारानं सन्मानित एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व भार्गव कदम उपस्थित आहेत. त्यांचंही या व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. गुरु भार्गव कदम यांचं स्वागत करावं. कृष्णा पाटील तसंच संजयजी बागुले, भार्गवजी कदम यांचं आपण स्वागत करावं. पाटणकर सर भार्गव कदम अनेक खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत. एमडी स्पोर्ट्स पण ते चालवायचे. बोरिवलीमध्ये राहायला गेलेले आहेत. महाराष्ट्र सरकारचा त्यांना प्रतिष्ठेचा दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. स्वतः बँक ऑफ इंडियामधून ते खेळायचे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी मी सुद्धा मध्य रेल्वेकडून खेळायचो. आणि त्यांची एक खासियत आहे की आतापर्यंत यांच्या नावावरती बीके फाउंडेशनच्या नावावरती मॅक्झिमम ऑल इंडिया टुर्नामेंट्स आयोजनाचा त्यांच्या संस्थेवरती एक म्हणजे स्टॅम्प आहे. 16 ते 22 एप्रिल 18 ते 22 एप्रिल या दरम्यान अखिल भारतीय स्तराची कबड्डी स्पर्धाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. आणि बोरिवलीमध्ये तिथले संजयजी उपाध्याय भारतीय जनता पार्टीचेच आपले आमदार आहेत सर आणि पियुष गोयल साहेबांचा आशीर्वाद आणि पाठिंबा यांना भेटलेला आहे. सर आदर निमंत्रण तुम्ही स्वीकारा. तुम्हाला मी व्हॉट्सअप करू, हँड निमंत्रण पण देऊ.
पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे की कार्यकर्ता किती बिझी असतो आणि वाघुले सर तुमची एक खासियत आहे की सर्वांना घेऊन चालायचं, सर्वांना समर्थन करायचं, स्वतः पुढे राहायचं आणि आपल्यापेक्षा 2 स्टेप पुढे इतरांना करायचं. म्हणून आज एक भव्य आणि दिव्य स्वरूप दिसत आहे. वाघुले सर तुमची स्तुती नाही आहे, तुमच्या तोंडावरती बोलण्याचा उद्देश हाच आहे की कारण की कृष्णा पाटील जी तुमच्या समोर बसलेले आहेत त्यांना विचारा, जे अनेक जिल्हे इथे आलेले आहेत त्यांच्यावरती प्रश्न निर्माण झाले. नुसता प्रश्न नाही, तो यक्ष प्रश्न आहे की येणारी 73वी 73rd राज्य अजिंक्यपद स्पर्धा कशी करावी तर अशी करावी तर वाघिले सर कुठे भेटणार आणि भारतीय जनता पार्टीचे एवढे चांगले म्हणजे स्वच्छ मनाने कार्यकर्ते कुठे भेटणार, हा प्रश्न निर्माण झाला. आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की कबड्डी हा तंगडी उडण्याचा खेळ आहे, पण हा सर्व पुढे जाण्याचा खेळ आहे. एक वेगळी कल्पना तुम्ही दिली आणि त्याचं महत्व अशासाठी आहे की आतापर्यंत ठाण्यामध्ये ज्या काही स्पर्धा झाल्या त्यासाठी जे मैदान होतं तिथे 4 मैदान असायचे. यावेळेला मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा 6 मैदानांमध्ये ही स्पर्धा होते आणि त्यामुळे या स्पर्धेची भव्य दिव्यता सर्वांच्या नजरेमध्ये भरती आहे आणि त्याचं श्रेय तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे प्रमुख आयोजक म्हणून संजय वाघुलेजी यांनाच जातं. आज या ठिकाणी या खेळाचा थरार अनुभवण्यासाठी भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्हा चिटणीस मेघनाताई घरत या देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गौरव अंकोला यांना विनंती आहे सन्माननीय मेघनाथ घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. मेघनाथजी आपलं मनपूर्वक स्वागत. गौरवजी अंकोला यांना विनंती आहे आपण मेघनाथजींचं स्वागत करावं. हॅलो. मुंबई उपनगर ठाणे, मुंबई उपनगर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर या संघ व्यवस्थापन व्यासपीठाकडे आहेत. सोलापूर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई उपनगर व्यासपीठाकडे आहेत. पंचप्रमुख श्री संदीपजी पायगोडे पुढील कारवाई करा. नेक्स्ट मॅचेसला आपण कॉल द्या सर. आता बारीक लिंबू लावते बघ. आरती कडा नाही रे. प्रॅक्टिस नाही चालू होतं मला. ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सामनाधिकारी श्री विशाल कदम, आपण कृपया तांत्रिक समिती सदस्य श्री दत्तात्रय चिंचोडे यांना व्यासपीठाजवळ भेटायचं. श्री विशाल कदम, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सामनाधिकारी, आपण माननीय श्री दत्तात्रय चिंचोडे तांत्रिक समिती सदस्य महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांना त्वरित संपर्क करावा. आवाज कुठे नाही. असा सोय नाही. कट्टा झालं बरं आहे. कृष्ण पाटील गेला नाही 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 आऊट झाला. सुपर आहे का आऊट झाला. आऊट झाला. डी फोकसचे दिनेश गाडीगावकर, आपण कृपया व्यासपीठाजवळ या. डी फोकसचे श्री दिनेश गाडीगावकर अथवा प्रतिनिधी. डी फोकस. ये वर्ण चांगली दिसते. इकडे वर्ण चांगली दिसते. ये जाऊ दे. तुम्ही आहे दिसतील ना दोन टाकलं त्यांच्यावर. कपडे घ्यायचं ना लाईट
कोण घेतो गुबगुबीत आपण काम नाही गुबगुबीत घरात पप्पा गेला पप्पा वाटायचा आई तिकडे पप्पाला असता आपल्याला तू घेतली काय नाही गेलं काय नाही गेलं पप्पाला पण बोलायचं कपडे जायचं माझ्या घरात काम काय बोललं त्याच्या पुढे आवड घ्यायचं पप्पा पप्पाला घ्यायचं ना घरी उडवायला घे पप्पा एलईडी ऑपरेटर आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर अहिल्यानगर विरुद्ध ठाणे ग्रामीण हा जो सामना आहे तो स्क्रीनवरती आहे. एलईडी ऑपरेटर आपल्याला मी रिक्वेस्ट करतो क्रीडांगण क्रमांक 3 वर एक चुरशीचा सामना ठाणे ग्रामीण क्रीडांगण क्रमांक 1 वर ठाणे ग्रामीण विरुद्ध अहिल्यानगर हा जो सामना सुरू आहे तो एलईडी स्क्रीनवरती आला. सातारा जिल्हा विरुद्ध ठाणे ग्रामीण क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 3 नाशिक शहर विरुद्ध जालना जिल्हा तिसरा आणि अंतिम पुकार. पुरुषिवाय दुसरा पुकार पुणे शहर विरुद्ध रत्नागिरी जिल्हा परभणी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई उपनगर पूर्व सांगली जिल्हा धुळे जिल्हा कोल्हापूर जिल्हा आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार.